नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा भाग असाच विशेष आणि आजच्या वहिनीही तशाच, जिला मी सगळ्यात आधी वहिनी म्हटलं, जिला मी कायमच वहिनी म्हणतो आणि त्या वहिनींनी आमच्यावरती खूप प्रेम केलं. अशा वहिनींना आज पैठणी देता येणार याचा आनंद मला खूप आहे. मराठी रंगभूमीवर जाऊबाई जोरात या नाटकातून धुडगूस घालत एका कॉमेडी क्वीननं मराठी सिल्वर स्क्रीनवर बिनधास्त एंट्री घेतली. विनोदाची ही निर्मिती शुभमंगल सावधान म्हणत डाव्या अंगठ्याची निशाणी दाखवत जगभरच्या विलन्सना खबरदार करत तिनं सुरू केली चल धरपकड. विनोदाचा कळस गाठत फू बाई फू मध्ये यांनी साकारली मराठी विनोदवीरांची लाडकी परीक्षक. गेली कित्येक दशक रसिक मनात हक्काचं घर करणारी महाराष्ट्राची ही गुणी कॉमेडी क्वीन आपल्या अदाकारीनं आजही म्हणत असते, हो राहू द्या ना घरी. विनोदाच्या या एव्हरग्रीन निर्मितीला अर्थात आपल्या लाडक्या निर्मिती सावंत वहिनींना मानाच्या पैठणीसह मानाचा सलाम. या आपण बसावे, आपले स्वागत करावे. आम्ही छान बस. कुठे इथे बसवायचं? एवढा मोठा कशाला? मी नाही तयार केलाय. बस. अरे देवा. वहिनी हे चालू आहे मला माहिती आहे आदेश. हे मला चांगलं माहिती आहे, पण आता याच्यात बसताना असं होईल हे आता मला कुठे काय माहिती होतं. तू मुद्दाम इथे नको बसू इथे बसा की नाही, मी इथेच सांगत होतो. हे मी स्थान निर्माण केलं होतं पण आपण बसला नाहीत. बर, आजचा हा भाग खूप वेगळा भाग, माझ्यासाठी तरी खूप वेगळा भाग असं मी नेहमी म्हणतो एवढ्यासाठीच की तो काळ, ते दिवस आणि त्याही वेळेला एक अशी वहिनी होती जी आम्हाला खूप आधार वाटते. तेव्हापासून मला वाटते, म्हणजे मला आठवतं की जेव्हा मी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये रिहर्सलला आतमध्ये जाऊ की नको याचं सुद्धा दडपण होतं, तेव्हा सुद्धा एक आश्वासक असा विश्वासाचा आधाराचा हात आमच्या माऊलीचा असायचा आणि ते दिवस नाही विसरता येत आणि त्यामुळे खूप छान वाटतं. वहिनी, मला एवढंच आज विचारायचं आहे आधी, बालपण कुठलं? डिलाईल रोड, BDD चाळ नंबर 26 नंबरचा झेंडा हातात घेऊन फिरायची मी. BDD चाळ. Yes. आणि मग घरी कोण कोण? घरी आई, बाबा, छोटी बहीण आणि मी. पूर्ण ज्या पद्धतीने म्हणता येईल की मध्यमवर्गीय कुटुंब, मध्यमवर्गीय संस्कार. माझी मम्मी कामगार कल्याण केंद्रात शिकवायची, डान्स बसवायची, नाटकं बसवायची बायकांची. ती स्वतः गाईड होती, त्यामुळे मलाही तिने त्याच्यात घेतलं आणि म्हणजे नंबर 1 गाईड व्हायला पाहिजे वगैरे सगळं. त्यामुळे ते सगळे संस्कार माझ्यावर होते आणि चाळीतले आपले असतातच. म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे नमुने आपण तिथपासून बघत आलेलो असतो आणि ते सगळं त्याच्यातलं काय घ्यायचं, चांगलं काय ते घ्यायचं, एवढं ही शिकवण होती आम्हाला त्यावेळेस. मग माहेरचं नाव काय? मधू. मधू. मधुमती शांताराम देसाई. अच्छा, मग देसाईची सावंत कधी? देसाईची सावंत झाले मी सेल्स टॅक्सला लागल्यानंतर. मी नोकरीला लागले जेव्हा, तेव्हा साधारण एक 2-4 महिन्यातच नोटीस बोर्डवर नोटीस लागलेली होती की ज्यांना कोणाला त्या इंटरब्रांच ज्या नाटकांची कॉम्पिटिशन होती त्याच्यात भाग घ्यायचा असेल तर त्यांनी आपली नावं द्यावीत म्हणून. तेव्हा मी नाव द्यायला गेले पण मला उशीर झाला होता कारण माझ्या पाहण्यात ती नोटीस उशिरा आली. मी गेले तेव्हा त्या माणसाने मला सांगितलं की सॉरी, म्हणजे फुल झाले, आता रिहर्सल्स पण सुरू झाल्यात. तर म्हटलं प्लीज तुम्ही घ्या, मला हे तर करा ना, म्हणजे मला रिहर्सल्सचा तरी येऊ देत ना. तर तो खडूस होता थोडासा माणूस. तो म्हणाला की नाही पण आता म्हणजे ते फुल झाले, आता तुम्ही काही येऊ शकत नाही. तो नंतर तो माझा नवरा झाला. अत्यंत स्ट्रिक्ट. हा, अत्यंत स्ट्रिक्ट. म्हणजे जितका प्रेमळ तितकाच कामाच्या बाबतीत अत्यंत ते व्यक्तिमत्व असं होतं की ते. आणि मला वाटतं आदेश तू आधी भाईच्या जवळ आलास आणि मग तू माझ्या जवळ आलास, त्यामुळे तुम्हाला वहिनी म्हणतेस. खरंय, हे मला अगदी चांगलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की खरं आहे की महेश सावंत हे असं नाव ज्यांना आम्ही भाई म्हणायचो आणि माझ्यावरती खूप विश्वास कसा दाखवला. म्हणजे मला असं वाटतं की प्रवाहाविरुद्ध पोहत असताना अनेक जण
नकळत या क्षेत्रात एखाद्याला दूर ढकलत असतात. आणि ते दूर ढकलत असताना ना असे काही मोजके हात असतात आपल्या आयुष्यात की जे एक आश्वासाने म्हणजे एक विश्वासाने एक असा हात देतात. त्याच्यातलं ते माझ्यासाठी असलेलं नाव आहे महेश मला सावंत. असं वाटतं त्यांनी बऱ्याच जणांना असं केलं होतं. मला वाटतं की त्यावेळेला प्रतिपदेचा चंद्र प्रतिपदाच्या रूपाने अनेक कलावंतांच्या आयुष्यात त्याने आणून दिले. खरंय. मी या म्हणजे प्रतिपदाच्या ग्रुप कडून मी सगळ्या एकांकिका केल्यामुळे ते परफेक्शनचं वेळ लागतं तिकडून. आणि मुळात ती एकांकिका केल्या ना आपण बेस आपला पक्का केला नाही एकांकिकांमध्ये की आपल्याला ते कळतं की सगळ्या गोष्टी नीट जागच्या जागी. कारण तो एकच प्रयोग असतो तो करायचा. तो इतर कॉम्पिटिटर जे असतात त्यांना तोडीस तोड प्रयोग व्हायला पाहिजे. हे सगळं जे असायचं ना जाणीव असायची ना ती मला वाटतं त्या एकांकिकांमधून मिळालेली आणि त्यात आणखीन महेशचं परफेक्शन. दुसरी गोष्ट मला एक मुद्दाम वहिनी आज अशी विचारायची की वहिनी या सगळ्या प्रवासामध्ये आज इथपर्यंत पोहोचल्यावर त्या गोष्टींची आठवण आहेच सगळ्यांना. पण व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असताना आता व्यावसायिक वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना खूप अनुभव आले असतील ना. खूप म्हणजे मला वाटतं की मी तुला सांगायला नको की तुझं उदाहरण देऊन सांगते. तू जेव्हा आदेश होतास तेव्हा तुझ्याशी वागणारी लोक आणि आता तू आदेश बांदेकर आहेस तेव्हा तुझ्याशी वागणारी लोक यात किती फरक आहे. पण आपण तेच असतो. आपण तेच राहावं. आपण फार बदलू नये कारण मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला. खरंय. पण खूप अनुभव आले. खूप अनुभव आले.